जयपूर अत्रोली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर गोवा राज्यातल्या कुर्डी या गावात एका मराठा गोमांतक समाजातल्या कलावंत परिवारामध्ये मोगूबाईंचा जन्म झाला. लहानपणी त्यांना मोगू या नावाने ओळखलं जायचं. त्यांच्या आईनी वयाच्या 10व्या वर्षी त्यांना गाणं शिकवण्यासाठी सुरुवात केली. काही काळानंतर त्यांच्या आई निवर्तल्या आणि मग पुढे तिथलं संगीत शिकण्यामध्ये खंड आल्यानंतर मोगूबाईंनी सातारकर स्त्री संगीत मंडळी या नाटक कंपनीमध्ये काम सुरू केलं. तिथे त्यांनी पुण्यप्रभाव संगीतिकेमध्ये भूमिका साकारली. सुभद्रा नाटकामध्ये सुभद्रेची भूमिका, अशा अनेक भूमिका त्यांनी केल्या. त्यांचं काही काळ वास्तव्य सांगलीत सुद्धा होतं. तिथे त्यांना इनायत खा यांनी संगीताचं मार्गदर्शन केलं. सांगली इथेच मोगूबाईंचा उस्ताद अल्लादिया खान यांच्याशी परिचय झाला आणि त्या खान साहेबांकडे संगीत शिकू लागल्या. पुढे शिक्षणाच्या अर्थातच संगीत शिकण्याच्या ध्यासामुळे त्या मुंबईला आल्या. उस्ताद अल्लादिया खान यांच्यानंतर त्यांना उस्ताद बशीर खान आणि विलायत हुसेन खान या आग्रा घराण्यातल्या विख्यात गायकांचं मार्गदर्शन मिळालं. नंतर त्या पुन्हा उस्ताद अल्लादिया खान यांच्याकडे जयपूर घराण्याच्या शैलीतल्या गायनाची साधना करू लागल्या. रसिकहो, मोगूबाईंची गायकी ही लयकारी आणि बोलतानांवर आधारलेली होती. स्वर आणि लयीची सुंदर गुंफण त्यांच्या गाण्यामध्ये नेहमी आढळून यायची. त्यांच्या गायन कार्यक्रमांना, मैफिलींना रसिकांनी प्रचंड दाद दिली. अनेक मानसन्मान, पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि रसिकहो, आपल्याला माहितीच आहे की त्यांची ही संगीताची परंपरा पुढे चालू राहावी यासाठी त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्यांना गायन कलेमध्ये तयार केलं. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, प्रामुख्याने त्याच्यामध्ये त्यांच्या कन्या गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांचा समावेश होतो. रसिकहो, संगीताची जादू आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. जयपूर अत्रोली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्याबद्दल आपण बोललो. रसिकहो, अशा मोठ्या व्यक्तींबद्दल ज्या वेळेला आपण वाचतो आणि त्यांच्याविषयी जेव्हा विचार करतो ना, तेव्हा खरोखरच या सगळ्या व्यक्तींनी स्वतःला संगीत कलेसाठी समर्पित केलेलं होतं. आणि अशा व्यक्तींबद्दल ज्या वेळेला आपल्याला वाचायला मिळतं त्यावेळेला खरोखरच आपल्याला त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि त्यांना मनोमन त्यांनी केलेल्या संगीत समर्पणासाठी त्यांना मनोमन वंदन करावंसं वाटतं.